नमस्कार मंडळी, शानदार मराठी रेसिपीमध्ये सर्व खवय्यांचे मनापासून स्वागत आहे. पावसाळा आला की मस्त फक्कड दाटसर चहा पाहिजे आणि त्याच्याबरोबर गरमागरम कोणतीही भजी पाहिजे. तर आज मी तुम्हाला बासुंदी दाटसर फक्कड चहा बनवून दाखवणार आहे आणि त्यासोबतच एक कच्चा बटाटा वापरून गव्हाच्या पिठाने मस्त अशी खुसखुशीत टम्म फुगलेली भजी बनवून दाखवणार आहे. सर्वात प्रथम आपण भजी बनवू, कारण की गरमागरम चहा बनवल्या भजी त्याच्याबरोबर पाहिजेच पाहिजे. तर इथे मी एक मोठ्या आकाराचा बटाटा घेतलेला आहे. कच्चा बटाटा आहे, त्याची साल काढून घ्यायची आहे आणि आपल्याला ह्याला किसणीने किसून घ्यायचे आहे. बारीक छिद्राच्या किसणीने किसून घ्या किंवा मोठ्या छिद्राच्या किसणीने किसून घ्या, काही फरक पडत नाही. इथे मी मोठ्या किसणीने म्हणजे मोठ्या छिद्राच्या किसणीने किसून घेत आहे. ही रेसिपी मी 2 ते 3 व्यक्तीला पुरेल इतकं बनवत आहे. म्हणजे मेजरमेंट तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पाहू शकता आणि जितकं साहित्य घेतलेलं आहे 3 व्यक्तीसाठी पुरेसं साहित्य आहे. तुम्ही माझ्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्यानंतर बाजूची घंटी नक्की दाबा, जेणेकरून प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल. मंडळी, बटाटे कधीही किसताना तुम्हाला ह्याला पाण्यातच किसायचं आहे. असं पाण्यात किसल्याने काय होतं माहिती आहे काय, बटाटे काळे पडत नाही, शिवाय ह्याच्यामधला स्टार्च निघून जातो. स्टार्च निघून गेल्याने बटाटे जास्त तेल पकडत नाही. म्हणजे जी भजी आपण बनवणार आहोत ती जास्त तेल पकडणार नाही. स्टार्च निघून जायला पाहिजे. पाहू शकता हे गढूळ पाणी आहे ना, ते स्टार्च आहे. ह्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि पाणी वेगळं करून टाकायचं आहे. फक्त आपल्याला बटाट्याचं किसच पाहिजे. तर बटाट्यामधलं संपूर्ण गढूळ पाणी मी वेगळं केलेलं आहे आणि पाहू शकता असं लच्छेदार आपल्याला बटाटे किसून घ्यायचं आहे. ह्याच्यापेक्षा थोडंसं बारीक छिद्राच्या किसणीने किसून घेतलं तरी चालेल. जास्त बारीक छिद्राच्या किसणीने किसून घेऊ नका, टेक्स्चर चांगला येणार नाही. तर इथे आपल्याला सर्वप्रथम एक लहान वाटी गव्हाचं पीठ वापरायचं आहे. तुम्ही वाटलं सर बेसनसुद्धा वापरू शकता, पण थोडेसे हेल्दी होण्यासाठी मी इथे गव्हाचं पीठ वापरत आहे. वजनी प्रमाणामध्ये बघायला गेलं की 50 ते 60 ग्राम गव्हाचं पीठ आहे. आता ह्याच्यामध्ये काही फ्लेवरफुल मसाले आणि काही साहित्य वापरू, जेणेकरून भजीची चव दुपटीने वाढेल. सर्वात अगोदर 1 चमचा चिली फ्लेक्स टाकायचा आहे. लाल मिरचीचे कुटलेले दाणे पूर्णपणे ऑप्शनल आहे. तुमच्याकडे चिली फ्लेक्स नसेल तर नाही वापरलं तरी काही हरकत नाही, पण चव चांगली येते. सोबतच 1 चमचा ओवा वापरायचा आहे. समोसासारखा फ्लेवर येण्यासाठी आपल्याला 1 चमचा ओवा वापरायचा आहे, पण ओवा असा हाताने क्रश करून वापरा. पूर्ण पिठामध्ये ओव्याचा फ्लेवर उतरायला पाहिजे. सोबतच 1 चमचा जिरेसुद्धा वापरायचं आहे. तुम्ही जिरेची पावडर वापरलं तरी चालेल किंवा तुमच्याकडे नसेल जिरे तर नाही वापरलं तरी काही हरकत नाही. तिखटपणासाठी 2 हिरव्या मिरच्या बारीक कापून घेतलेल्या आहेत. तुम्ही वाटलंच तर हिरवी मिरचीचा ठेचा वापरला तरी चालेल किंवा 1 चमचा ते अर्धा चमचा लाल तिखट वापरू शकता. तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. चवीनुसार मीठ. फ्लेवर चांगला येण्यासाठी थोडंसं बारीक कापून आपल्याला कढीपत्ता घ्यायचा आहे. आता आपण ह्याच्यामध्ये बेसन तर नाही वापरलेलं आहे, तर रंग चांगला येण्यासाठी इथे आपल्याला अर्धा चमचा हळद पावडर वापरायची आहे. अगोदर आपल्याला ह्या सर्व जिन्नसांना चांगल्या प्रकारे एकजीव करून घ्यायचं आहे. आणखीन एक जिन्नस राहिलेला आहे टाकायचं, पण अगोदर या पिठाला या मसाल्यांमध्ये आणि बटाट्यामध्ये चांगल्या प्रकारे एकजीव करून घ्यायचं आहे. बटाटे तुम्हाला किसल्या ह्याला लगेच आपल्याला असं मिक्स करायचं आहे मसाले आणि पिठामध्ये, नाहीतर बटाटे पुन्हा काळे पडू शकतात. जास्त हवेच्या संपर्कात आले की बटाटे नक्की काळे पडतात. असं चांगल्या प्रकारे सर्व जिन्नस बटाट्याला लागलेला आहे आणि बटाटा सुद्धा थोडंसं पाणी सोडत आहे. आता इथे ह्या वेळेस आपल्याला एक मीडियम साईजचा कांदा बारीक कापून घ्यायचा आहे. चव तर चांगली येणार, शिवाय टेक्स्चर सुद्धा चांगला येणार. आणि शेवटी बारीक कापलेली कोथिंबीर टाकायचं आहे आणि चांगल्या प्रकारे पुन्हा ह्या सर्व जिन्नसाला एकजीव करायचा आहे. इथे आपल्याला पाण्याचा वापर थोडंसं जपून करायचा आहे, कारण की बटाटे आणि कांदे शिवाय ह्याच्यामध्ये मीठ टाकल्याने पाहू शकता टेक्स्चरला थोडासा ओलावा आलेला आहे. म्हणजे ह्या स्टफिंगला थोडासा ओलावा आलेला आहे. आता आपल्याला थोडं पाणी करून घट्टसर बॅटर बनवायचं आहे. म्हणजे घट्टसर पीठ बनवायचं आहे. एकदाच संपूर्ण पाणी वापरायचं नाही. आता गव्हाचं पीठ हाताला जास्त चिटकतं, म्हणून चमच्याचा वापर करा आणि थोडं पाणी वापरा, म्हणजे गुठळ्या होणार नाही. तर मंडळी पाहू शकता ह्याची कन्सिस्टन्सी अशी घट्ट ठेवलेली आहे. थोडंसं पाणी लागेल, पण आत्ता नाही लागणार. अगोदर आपल्याला असं बॅटर बनवून घ्यायचं आहे आणि याला 2 मिनिटापर्यंत फेटून घ्यायचं आहे. 2 वेळा फेटायचं आहे, पण अगोदर 1 वेळा फेटून घ्यायचं आहे. फेटल्याने काय होणार, ह्याच्यामध्ये हवा भरली जाणार आणि पीठ फुगण्यासाठी जास्त मदत होणार, म्हणून फेटून घेणं महत्त्वाचं आहे. तर मंडळी 2 मिनिटापर्यंत फेटल्याने पीठ एकदम हलकंफुल झालेलं आहे आणि आणखीन बटाट्याला पाणी सुटल्यामुळे पाहू शकता ह्याचं टेक्स्चर आणखीन पातळ झालेलं आहे. अगोदर कसं एकदम घट्टसर होतं, आता पातळ झालेलं आहे. आता आपल्याला
भज्जीमध्ये कुरकुरीतपणा हवा आणि भज्जी जास्त तेलकट नाही होण्यासाठी इथे आपल्याला 2 जिन्नस वापरायचे आहेत. सर्वप्रथम इथे आपल्याला 2 ते 3 चमचे बारीक रवा वापरायचा आहे. तुमच्याकडे जाड रवा असेल तर थोडंसं मिक्सरला फिरून घ्या किंवा असंच वापरलं तरी चालेल. 4 चमचे वापरलेला आहे. आणि सोबतच भज्जी तेल कमी पिण्यासाठी इथे 2 चमचे आपल्याला तांदळाचं पीठ वापरायचं आहे. फक्त 2 चमचे. मी जितकं साहित्य सांगितलेलं आहे हे साहित्य 2 ते 3 व्यक्तींसाठी पुरेसं आहे. त्यानुसारच आपल्याला रवा आणि तांदळाचे पीठ वापरायचं आहे. रवा का वापरायचा आहे, एकतर ह्याच्यामधलं पाणी एकदम शोषून घेणार, म्हणजे एक्स्ट्रा पाणी सुटू देणार नाही. आणि तांदळाचं पीठ जास्त तेलकट न होण्यासाठी तांदळाचं पीठ वापरायचं आहे. शिवाय रवा सुद्धा वापरल्याने कुरकुरीतपणा येतो, म्हणून आपल्याला रवा आणि तांदळाचं पीठ इथे वापरायचं आहे. आणि चांगल्या प्रकारे पुन्हा एकजीव करून घ्यायचा आणि पुन्हा ह्याला 2 मिनिटापर्यंत फेटायचं आहे. असं 2 वेळा आपल्याला फेटून घ्यायचं आहे टप्प्याटप्प्याने. तर पाहू शकता सर्व जिन्नस चांगल्या प्रकारे एकजीव झालेला आहे आणि एक्स्ट्रा पाणी सुटलं नाही. घट्टपणा बघा कसा आलेला आहे. असा आपल्याला थोड्याशा वेळानंतरच रवा आणि तांदळाचं पीठ एकजीव करायचं आहे. आता इथे आपण रवा वापरला आहे आणि गव्हाचं पीठ, हे दोन्ही जिन्नस भिजल्यावरच रिझल्ट एकदम परफेक्ट येतो. म्हणून ह्याला आपल्याला एक 5 ते 8 मिनिटापर्यंत झाकण लावून ठेवायचं आहे चांगल्या प्रकारे पीठ सेट होण्यासाठी. एक 7 ते 8 मिनिटं झालेली आहेत. झाकण काढायचं आहे आणि ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी लागेल, 1 चमचा पाणी लागेल. पण त्या अगोदर इथे आपल्याला भज्जी टम्म फुगण्यासाठी एक चिमूटभर सोडा टाकायचा आहे. जास्त सोडा टाकायचा नाही किंवा नाही वापरलं तरी चालेल. मग काय करायचं ते सांगतो. तुम्हाला सोडा वापरायचा नसेल तर थोडंसं हातात पाणी टाकायचं, म्हणजे 1 चमचा पाणी टाकून हलक्या हाताने 1 मिनिटापर्यंत फेटून घ्यायचं आहे. सोडा नाही वापरायचा असेल तर तुम्हाला 4 ते 5 मिनिटापर्यंत चांगल्या प्रकारे फेटून घ्यावं लागेल. असं काही वेळ फेटून झालं की पीठ चांगल्या प्रकारे फुगलेलं आहे आणि सोडा सुद्धा एकजीव झालेला आहे. फटाफट आता आपण भज्जे बनवायला घेऊ. तर मंडळी इथे अगोदरच मी तेल गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे. मध्यम आचेवर मध्यम गरम तेल करायचं आहे. मगच आपल्याला एक एक करून ह्याच्यामध्ये लहान लहान आकाराचे भज्जे सोडायचे आहेत. तुम्ही वाटलंच तर भज्याचा आकार मोठा सुद्धा देऊ शकता, म्हणजे मैसूर बोंडा कसा असतो मोठा एकदम तसा सुद्धा देऊ शकता, किंवा लहान लहान जसं तुम्हाला जमेल तसं तुम्ही हे भजे अगोदर तेलात सोडून घ्या. जितकं पॅन मध्ये बसतात तितके भजे आपल्याला तेलामध्ये सोडून घ्यायचे आहेत. तर असं पॅन भरून मी भजे तेलामध्ये सोडलेले आहेत. आता काय करायचं, मस्तपैकी आलटून पलटून 1-2 मिनिटापर्यंत आपल्याला भजीला फ्राय करून घ्यायचा आहे. ह्याला हलकासा कुरकुरीतपणा येईपर्यंत आणि हलकासा रंग वेगळा होईपर्यंत तळून घ्यायचा आहे. गॅसला मध्यमच ठेवायचा आहे, स्लो जास्त करू नका. जास्त स्लो केला तर भजीला तेल पकडण्याची जास्त शक्यता आहे. तर मंडळी 2 ते 3 मिनिटापर्यंत चांगल्या प्रकारे कुरकुरीतपणा येईपर्यंत आणि रंग वेगळा होईपर्यंत ह्या भज्यांना मी तळून घेतलेला आहे. पाहू शकता दिसायला किती एकदम सुंदर दिसत आहे. आता ह्या भज्याला एका प्लेटमध्ये काढायचं आहे आणि अशाच पद्धतीने संपूर्ण भजे तळून घ्यायचे आहे आणि फटाफट दाटसर बासुंदी फक्कड चाय बनवायला घ्यायची आहे. तर मंडळी इथे चहाचा टोप घेतलेला आहे आणि चहाच्या टोपमध्ये थोडं 2 चमचे पाणी ठेवायचं आहे. आता ह्याच्यामध्ये मेजरिंग कपने 1 कप फुल फॅट दूध घ्यायचं आहे. आता ही बासुंदी चाय बनवताना तुम्हाला फुल फॅट दूधच पाहिजे, नॉर्मल दूध घेऊ नका. आणि ह्यामध्ये आपल्याला बासुंदीचा दाटसर आणि फक्कड होण्यासाठी आणि जबरदस्त असं टेस्टी होण्यासाठी इथे आपल्याला 1 कपसाठी 3 चमचे मिल्क पावडर पाहिजे. म्हणजे 1 कपमध्ये 3 व्यक्तींसाठी तुम्ही चहा बनवू शकता. आता ह्या मिल्क पावडरला फेटणीने चांगल्या प्रकारे दुधामध्ये एकजीव करायचं आहे. एक महत्त्वाची टीप आहे, दूध तुम्हाला गरम नाही करायचं आहे ना गॅस चालू करायचा आहे. थंड दुधामध्येच आपल्याला मिल्क पावडर अगोदर चांगल्या प्रकारे एकजीव करायचं आहे. तुम्ही दूध गरम करत करत मिल्क पावडर ह्याच्यामध्ये मिक्स करणार तर मिल्क पावडरच्या गाठी 100% बनणार. म्हणून अगोदर आपल्याला थंड दुधामध्येच मिल्क पावडर चांगल्या प्रकारे एकजीव करायचा आहे. पोहे खायच्या चमच्याने 3 चमचे आपल्याला मिल्क पावडर वापरायची आहे. तर मंडळी आपण पाहू शकता अजिबात गुठळ्या पडल्या नाहीत दुधाचा आणि मिल्क पावडरचा. आता काय करायचं, गॅस चालू करायचा आहे आणि एक 10 मिनिटापर्यंत चांगल्या प्रकारे दुधाला शिजवून घ्यायचं आहे. तर मंडळी 5 मिनिटं झालेली आहेत आणि दुधाला मस्त असा फेस सुटलेला आहे. आता आपल्याला सतत चमचा चालवायचा किंवा अशी फेटणी घ्या आणि चालवत राहा. आता भरपूर जण ग्रामीण भागामध्ये राहतात, त्यांच्याकडे मिल्क पावडर सहसा उपलब्ध होत नाही. तर काय करायचं, दुधाला जास्त वेळ आटवून घ्यायचं. पण प्रमाण किती घ्यायचं, डबल घ्यायचं. म्हणजे मी जिथे 1 कप वापरलेला आहे 3 व्यक्तींसाठी, तुम्ही 2 कप वापरा आणि दूध चांगलं आटवून घ्या. त्याच्याने काय होणार, घट्टपणा येणार आणि चाय एकदम टेस्टी होणार. म्हणून इथे आपल्याला आणखीन 5 मिनिटं या दुधाला आणखीन थोडासा घट्टपणा येईपर्यंत शिजवून घ्यायचा आहे. मिल्क पावडर टाकल्याने चांगला घट्टपणा येतो आणि मलाईदार होते ही चहा. तर मंडळी इथे दुसरीकडे आणखीन एक भांडं घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला ज्या कपने आपण दूध घेतलं होतं त्याच कपने 1/2 कप पाणी घ्यायचं आहे आणि गॅस चालू करायचा आहे आणि पाण्याला चांगलं गरम होऊ द्यायचं आहे. पाणी गरम होते तोपर्यंत आपण एक खल्लू घेऊ आणि त्याच्यामध्ये 3 ते 4 वेलची आणि एक लहान तुकडा जायफळ घ्यायचा आहे. चाय जास्त तुम्हाला टेस्टी, चवदार आणि मस्त फक्कड बनवायची असेल 3 ते 4 वेलची वापरा आणि
जायफळ वापरा आणि ह्याला आपल्याला जाडसर ठेचून घ्यायचं आहे, जास्त बारीक ठेचून घ्यायचं, मिक्सरला फिरवून घेऊ नका, असं खल्लूमध्ये ठेचून घ्या. चवदार होते. एकदा माझ्या पद्धतीने तुम्ही चाय बनवून पहा आणि ह्या रिमझिम पावसामध्ये तुम्ही नक्की ट्राय करा. गॅरंटीने सांगतो मंडळी, तुम्ही दुसरी चहाची रेसिपी नक्की विसराल इतकं मला खात्री आहे. पाणी चांगल्या प्रकारे गरम झालं की ह्याच्यामध्ये आपल्याला 1 चमचा मसाला चायपत्ती टाकायची आहे. तुम्ही वाटलंच तर साधी चायपत्ती टाकली तरी चालेल. आणखीन हा 2 चमचा. 1 कप दुधासाठी आपल्याला 2 चमचे चायपत्ती पाहिजे. चमचा चालवत चायपत्तीला 2-3 मिनिटापर्यंत या पाण्यामध्ये शिजवून घ्यायचं आहे. जास्त नाही, फक्त 2 किंवा जास्तीत जास्त 2.5 मिनिटं. 2 मिनिटं झालेली आहेत. गॅस मंद ठेवायचा आहे. कुटून ठेवलेला मसाला या पाण्यामध्ये टाकायचा आहे आणि सोबतच इथे 2 चमचे साखर टाकायचे आहे. कारण की मी मिल्क पावडर वापरलेली आहे म्हणून कमी साखर वापरत आहे. तुम्ही मिल्क पावडर नाही वापरली असेल तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार साखर वापरू शकता, तुम्हाला जास्त गोड आवडत असेल तर. पुन्हा चांगल्या प्रकारे ढवळून घ्यायचं आहे आणि साखर चांगल्या प्रकारे विरघळेपर्यंत गरम करून घ्यायचं आहे, म्हणजे एक हलकीशी उकळी काढून घ्यायची आहे. तर मंडळी, चायपत्तीचं पाणी म्हणजे ज्याच्यामध्ये आपण पाण्यामध्ये चायपत्ती टाकली, मसाले टाकले, चांगल्या प्रकारे ते तयार झालेलं आहे. तर त्याला काय करायचं, आपल्याला शोधून घ्यायचं आहे. म्हणून असं कप घ्यायचं आहे आणि त्या कपवर अशी गाळणी ठेवायची आहे आणि संपूर्ण आपल्याला हे चायपत्तीचे पाणी शोधून घ्यायचं आहे. असं आपल्याला अगोदर चायपत्तीचं पाणी साखर टाकून मसाले टाकून तयार करायचं आहे. तर इथे 10 मिनिटापर्यंत पाहू शकता चांगल्या प्रकारे दूध शिजलेलं आहे आणि थोडंसं आटलं सुद्धा आहे. आता काय करायचं, हलकीशी धार लावायची आहे आणि फेटणी खाली हलवतच राहायची आहे, कारण की गुठळ्या पडू शकतात, कारण की आपण मिल्क पावडर वापरलेला आहे. संपूर्ण हे चायपत्तीचं पाणी या दुधामध्ये टाकायचं आहे आणि 2 मिनिटापर्यंत पुन्हा शेवटची वेळ शिजवून घ्यायचा आहे. मस्त मलाईदार मग फक्कड चहा तयार होतो. मस्त असा बासुंदी फक्कड चहा परफेक्ट तयार झालेला आहे. जबरदस्त असं फ्लेवर येत आहे. आता गरमागरम ह्याला कपमध्ये काढून घेतो. तर मंडळी, या रिमझिम मुसळधार पावसामध्ये मस्त असा दाटसर बासुंदी चहा आणि गहू पीठ आणि बटाटा वापरून केलेली अशी मस्त बाहेरून कुरकुरीत आणि आतून नरम मौसूद बटाटा भजी एकदा बनवून पहा मंडळी. खरंच सांगतो मंडळी, बघता क्षणी तुमच्या तोंडाला नक्की पाणी सुटलं असेल. आणि पाहू शकता काय मस्त जाळी पडलेली आहे आणि खाण्यासाठी तितकीच टेस्टी. तर आजची रेसिपी कशी वाटली नक्की कळवा तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये. चला तर मंडळी, अशाच नवनवीन रेसिपीसह पुन्हा एकदा भेटूया. धन्यवाद.